आपण त्या फार्मला पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता युरोपची शेती. मला खूप आनंद होत आहे कारण मी खरंच 2 महिन्यापासून इथे येण्याची वाट पाहत होते, कारण हे माझ्या घरापासून थोडंसं लांब आहे. मंडळी कसे आहात? मजेत ना असायलाच हवं, कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गॉड. तर आज आपण जाणार आहोत युरोपचं फार्म बघण्यासाठी. चेरी पिकिंगसाठी आपण चाललेलो आहोत आणि मी खूप एक्सायटेड आहे, कारण मी मागच्या वर्षी स्ट्रॉबेरी पिकिंगसाठी गेली होती आणि ह्यावेळेस मी चेरी पिकिंगसाठी चाललेली आहे. आणि जाण्याआधी आम्ही एक छोटीशी पिकनिक करतो आहोत. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता काही मुलं आहेत, मनीचे फ्रेंड्स आहेत आणि ते पिकनिक करतात आहेत. आणि आता आपण थोड्याच वेळात त्या फार्मवर पोहोचणार आहोत, जे ब्रसेल्सपासून अर्धा तासाच्या अंतरावर आहे. तर भेटूयात. आणि हसत खेळत शिकण्याचा आणि ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेतल्यानंतर ही सगळी मुलं, जी ॲक्च्युली 2 ग्रुपमध्ये डिवायडेड होती, काही छोटी आणि काही मोठी, आम्ही निघालो फार्मकडे, जे 10 मिनिटातच त्या पार्कपासून होतं. आणि फार्मच्या सुरुवातीलाच पार्किंगसाठी भरपूर अशी जागा त्यांनी ऑलरेडी उपलब्ध करून दिली होती. तर जाऊयात आतमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत चेरी, बेरी आणि स्ट्रॉबेरी या सगळ्या पिकिंगसाठी, म्हणजे युरोपच्या शेतात. आणि हे शेत कसं आहे हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. आणि मी खूप एक्सायटेड आहे, कारण मी मागच्या 2 वर्षापासून याची वाट पाहते होते. मागच्या वेळेस मी स्ट्रॉबेरी पिकिंगला आले होते, त्याचे व्हिडिओज फोटोज मी तुमच्याशी शेअर करू शकते. ब्लॉग तर नाही बनवता येणार, कारण तो मागच्या वर्षी होता, पण फोटोज आहेत. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, हे सगळं फार्म आहे स्ट्रॉबेरी बेरीचं. तर तुम्ही इथे येऊन कलेक्ट करू शकता. आणि तुम्हाला तर शेतात जाण्याच्या आधी काही इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला इथे दिलेल्या आहेत, ज्या तुम्हाला वाचायच्या आहेत. 3ही भाषांमध्ये आहे, त्यामुळे टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. ज्यामध्ये फ्रूट पिक कसं करायचं आहे याची माहिती त्यांनी दिली आहे. तर तुम्हाला इथे काही बॉक्सेस दिले जातात, 1 किंवा 2, तुम्हाला जितके हवे तितके बॉक्स तुम्ही घेऊ शकता. आणि आतमध्ये गेल्यावर तुम्ही यापैकी कुठलीही बेरी कलेक्ट करू शकता. मिक्स बेरी घेऊ शकता किंवा फक्त एक बॉक्स स्पेसिफिक बेरीचा जर तुम्हाला हवा असेल तर तोही तुम्ही इथे घेऊ शकता. पण लक्षात घ्या, जेही तुम्ही घेणार आहात ते तुम्हाला त्याच्यासाठी पे करायचं आहे, पैसे द्यायचे आहेत. त्यामुळे जेवढं हवं तेवढंच इथे घ्या. आणि हे महागही आहे, जवळजवळ 10 युरो किलोप्रमाणे इथे बेरीज विकल्या जातात. तर इथे होतं बाहेर हे स्ट्रॉबेरीचं फार्म, जिथे त्यांनी थोडीशी माहिती पण दिली की ते स्ट्रॉबेरीचं फार्म कसं पिकवलं जातं किंवा किती वेळ लागतो काय, या सगळ्या माहिती आमच्या ट्रेनरने पण आम्हाला दिली. आणि बसण्यासाठी इथे जागा होती, तुम्ही इथेही पिकनिक करू शकत होतात. तर आता आपण जाऊयात आतमध्ये आणि पाहूयात की एक्झॅक्टली आपल्याला कुठल्या बेरीज मिळणार आहेत. वेलकम टू द बेरी फार्म. तर समरमध्ये या वेगवेगळ्या बेरीज येतात आणि ह्यांचा प्रत्येकाचा एक स्पेसिफिक महिना असतो किंवा वेळ ठरलेली आहे. जसं स्ट्रॉबेरीज जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्हाला जून महिन्यात इथे यावं लागतं. तेव्हा 4 महिने म्हणजे जून ते ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या बेरीज इथे येतात. जसं स्ट्रॉबेरीज, रास्पबेरीज, ब्लूबेरीज, रेड बेरीज, ह्या सगळ्या बेरीज इथे येतात. आणि हे फार्म शनिवारी आणि बुधवारी दोन्ही दिवशी ओपन असतं, आय थिंक 2 ते 5 वाजेपर्यंत. आणि तुम्हाला मग येऊन तुम्ही पिक करू शकता. तर पाहूयात. शेताच्या सुरुवातीलाच इथे अशी सुंदरशी जागा आहे, जिथे तुम्ही छोटीशी पिकनिक करू शकता आणि बसून काही खाऊही शकता, जे आम्ही सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही वेळेस केलं. तर आपल्याकडे जो आवळा मिळतो तोही ॲक्च्युली बेरीच्या कॅटेगरीतच येतो, ज्याला गुसबेरी असंही म्हणतात. तर आवळा आणि स्ट्रॉबेरी तर आपल्याकडे मिळते, पण बाकीच्या बेरीज मिळणं थोडं अवघड आहे, कारण आपली क्लायमॅटिक कंडिशन तशी नाही आहे. तर मुलांनी खरंच याचा खूप पुरेपूर आनंद घेतला. पूर्ण फार्म आम्ही ऑलमोस्ट 2 ते 3 तास फिरत होतो. शनिवारी मी मागच्या वर्षीही इथे आले होते स्ट्रॉबेरी पिकिंगसाठी. आणि तुम्ही पाहू शकता आपल्या आजूबाजूला सगळ्या बेरीज आहेत. या सुंदर बेरीज तुम्ही पाहू शकता. काही फ्रूट्स आता खराब व्हायला आलेल्या आहेत. ह्या ज्या चेरी आहेत त्या अजून पिकलेल्या नाही आहेत आणि वातावरणामुळे त्या खराब होत आहेत, कारण इथे कधीही पाऊस येतो आणि कधीही थंडी वाजते, तुम्हाला ते माहिती आहे. आणि काही फ्रूट अतिशय व्यवस्थित डेव्हलप झालेले आहेत. पहा, हे मोत्यासारखे दाणे दिसतात, जसं आपलं कणीस दिसतं तसंच दिसतं. आणि जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्या फळांमध्ये अँटीऑक्सिडंट, विटॅमिन आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात, त्या मानाने बेरीजमध्ये ते जास्त प्रमाणात दिसून येतात. तर दररोज 20 ग्रॅम बेरी खाल्लं तर तुमची अँटीऑक्सिडंटची जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होऊ शकते. म्हणून बेरी खाणं खूप आवश्यक आहे आणि हा इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य घटक आहे.
तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, हे स्ट्रॉबेरीचे फार्म आहेत. इथे स्ट्रॉबेरी, वेगवेगळ्या बेरीज आणि स्ट्रॉबेरीज एकत्रच केली जाते. आणि मी मागच्या वर्षी जेव्हा आले होते तेव्हा मी स्ट्रॉबेरी पिकिंगसाठी आले होते, कारण ते ऑलमोस्ट जूनच्याही सुरुवातीला असतं स्ट्रॉबेरी पिकिंग. तेव्हा मी आले होते. मी त्याचे काही फोटोज तुमच्याबरोबर शेअर करते आहे. आय होप की ते तुम्हाला आवडतील. आणि तुम्ही पाहू शकता सिंचनाची जी पद्धत आहे ती इथे पण आहे. आपण जे ठिबक सिंचन म्हणतो किंवा त्यांची सिस्टीम इथे पण आहे. पाण्याचा जो सप्लाय आहे तो त्यांनी ऑलरेडी व्यवस्थित करून ठेवलेला आहे, कारण बेरीज आणि स्ट्रॉबेरीज उगवणं ह्याला खूप मेहनत लागते आणि खूप खूप चिकरीचं काम आहे. तुम्ही पाहू शकता, शेतकरी कुठलाही असो त्याला मेहनत चुकत नाही आहे, खरंच आहे. कारण तुम्ही पाहू शकता इतके नाजूक फ्रूट आहेत, इतके आणि काही काही झाडं खूप उंच वाढल्यामुळे त्यांच्या ज्या बेरी असतात त्या काढण्यासाठी इथे स्टूलची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिली होती मुलांसाठी, जेणेकरून त्यांना हव्या त्या बेरीज ते पिक करू शकतात. आणि आमच्या ज्या ट्रेनर आहेत त्यांनी आम्हाला संपूर्ण माहिती दिली वेगवेगळ्या बेरीजबद्दल, कारण आपल्याला स्ट्रॉबेरी तर माहिती आहे पण बाकीच्या बेरीजबद्दल इतकी माहिती नाही आहे. इवन आधी तर आम्हाला त्यातला फरकही कळायचा नाही की कुठली मालबेरी, कुठली ब्लॅकबेरी, कुठली रेड करंट, कुठली ब्ल्यूबेरी. तर आता थोडा फरक कळायला लागलेला आहे आणि मार्केटमध्ये खरंच या भरपूर प्रमाणात नेहमी पाहायला मिळतात. Miss it like a raspberry. This one is a raw blackberry. This is not a raspberry. Ripe. So this is unripe stage. This is ripe stage. आणि हे फ्रूट्स तुम्ही पाहू शकता, खूपच सुंदर आलेले आहेत. तर तुम्ही इकडे पहा, सगळी व्यवस्थित त्यांनी नेटची व्यवस्था केलेली आहे आणि बऱ्याच साऱ्या गोष्टींची काळजी घेतलेली आहे जी एका शेतकऱ्याला घ्यावी लागते. तर मला खूप आनंद होतो की मी इथे आलेली आहे. तर आय होप की तुम्हाला हे शूट आवडलं असेल आणि तुम्ही असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. इतकं दुपारचं ऊन आहे तरी तुम्ही पाहू शकता बरीच लोक इथे आलेली आहेत आणि हे 2च दिवस उघडं असतं, त्यामुळे खूप गर्दी असते. आणि ऑक्टोबर महिन्यापर्यंत बेरीजचा सीझन आहे, तुम्ही कधीही येऊ शकता, बेरीज पिक करू शकता. हव्या तेवढा तुम्हाला एक बॉक्स दिला जातो आणि तुम्हाला त्या पिक करायच्या आहेत, पण तुम्ही इथे बेरीज खाऊ शकत नाही. एखादी टेस्ट केली तर ठीक आहे, पण खाणं अलाउड नाही आहे. तुम्ही फक्त पिक करायचं आणि मग ते वेइंग बॉक्सवर त्याचं वजन करणार आणि मग ते तुम्हाला पे करायचं आहे. ते कसं हे आपण सगळं बघणार आहोत, पण त्याआधी हा सगळा लुक एकदा पाहून घ्या असं मला वाटतं. तुम्ही पाहू शकता बास्केटमध्ये काही रोपं त्यांनी उगवलेली आहेत. कदाचित यांना जास्त काळजीची गरज असेल म्हणून काही रोपं आधाराच्या साह्याने उगवत आहेत आणि काही रोपं बास्केट्समध्ये आहेत. तर खूप साऱ्या बेरीज कलेक्ट केल्यानंतर जवळजवळ 3 ते 4 बॉक्स बेरीज आम्ही कलेक्ट केल्या. त्यामध्ये वेगवेगळ्या बेरीज होत्या अर्थातच. आणि मग तुम्हाला त्या घेऊन काउंटरवर जायचं आहे. काउंटरवर गेलं की तिथे वेइंग मशीनवर वजन काट्यावर तुम्हाला वजन करायचं आहे. आणि ही गोष्ट इतकी विश्वासावर चालते की तुम्हाला स्वतःच पिक करायचं आहे, तुम्हाला स्वतःच वेट करायचं आहे त्याचं, आणि फक्त पैसे तुम्हाला त्यांना द्यायचे आहे. तर ही गोष्टही खूप मला महत्त्वाची वाटली की खूप विश्वासावर ही कामं चालतात, तुमच्यावर कुणी असं पाळत ठेवून किंवा लक्ष ठेवून नाही आहे. तर तुम्ही इथे हे काउंटर पाहू शकता आणि इथे 2 वेइंग मशीन आहेत. इथे काही ड्रिंक्स लाईक कोल्ड्रिंक्स आणि पाण्याची सोय त्यांनी करून दिलेली आहे. आणि त्यानंतर आम्ही निघालो घराकडे. तर हा एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. जसं आपल्याकडे आपण चिंचा पाडतो तसंच इथे आहे असं म्हणावं लागेल. आणि जाताना मला ही सुंदर पवनचक्की दिसली आणि हा सुंदर व्ह्यू आमच्या कारमधनं आम्ही पाहिला. तर आता आपण पोहोचणार आहोत आणि जाताना मला एक सुंदर असं मंदिरसारखं काहीतरी दिसलं जे मला तुम्हाला दाखवायचं आहे. आय होप की ते चायनीज किंवा जापानीज शैलीतलं असेल आणि ते जर इंटरेस्टिंग असेल तर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेल. तर भेटूयात असंच काहीसं नवीन घेऊन. धन्यवाद. जय महाराष्ट्र.